येस. नमस्कार आणि येवकार. हांव ॲडव्होकेट शैलेश गांवस, सोशल वर्कर, ओल्ड गोवा. आयज ह्या प्रेस मिटाक तुम्ही सगळे येयल्या बद्दल तुमच्या सगळ्यांचे देव बरें करूं म्हणटा. आणि आयचो जो विशय आसा हो गोंयकारांचो विशय असो समजून हांव घेता. आयज आमी पळयतात सगळे लोक अपोज करतात. आयज आमी पळयता कितके तरी लोक रस्त्यार येवन अपोज करतात. फॉर एग्जाम्पल डिस्ट्रक्शन ऑफ माउंटन्स कट करून ते व्हडले आशिल्ले बारीक जाले. भुटानी सारखे प्रोजेक्ट्स आयज गोंया पाड घालपाच्या वाटेर हाडपाक सोदतात. आयज हांव इतकेच तुमकां विचारूंक सोदतां, जर कोण भुटानीचेर तुमी गेले, हांव स्वता गेला, म्हाज्या बरोबर तुमच्या पैकी काही लोक बी येयल्ले, आणि जर तुम्ही जर पळयत तर तो रस्तो जो येदे व्हडल्या प्रोजेक्टाक रस्तो आसा थंय तो जितको जाय तितको व्हडलो रस्तो ना. 3 मिटराचो रस्तो आहा तो. जर इन्फ्रा प्रोजेक्ट म्हणून तूं जेन्ना हाडटा तुका एक्झिस्ट रोड 10 मिटराचो आसचो पडटा. आणि जर तो 10 मिटराचो करीत तर सायडीक जे आमचे गोंयकार बाबडे रावतात, भाव भयणी, तुम्ही त्यांचे घर मोडून ह्या भायल्या लोकांक आमच्या घरान येवपाक परमिशन दिवपाची तयारी करता अशें दिसून येता. आयज जर तो भुटानी प्रोजेक्ट पळयत जाल्यार तुम्ही पळयात गेटी भितरल्यान थंय वाट सुद्दां ना, सगळे मोडलेले आणि डोंगर आहा सगळो. सायल्याची झाडां आसा, बाकीची झाडां आसा, डोंगर आसा. म्हणजे हो जर इन्फ्रा प्रोजेक्ट करतलो तर तुमकां तो डोंगर कातरचो पडलो. कोळिंदर पळयला तुम्ही, होल मारता पळय, असो होल मारून असो भायर सरता. ते टायप हे जे प्रोजेक्ट्स वाले जे लोक आसा हे असले व्हडले जातीचे कोळिंदर जे रेज मार्गोस सारखी सायट फोडून खाली. फुडल्यान आमकां दिसती पडटा फोडल्या ती, फाटल्यान कोणी पळयले ना, फाटली अख्खी सायट फोडून गेली. माझ्या एका व्हिडिओन ते बी दिसती पडटा. आयज हे जे डिस्ट्रक्शन चल्लां हे कसलें डेव्हलपमेंट म्हणून खुबशे लोक उलयतात. डिफेक्शन जाले म्हणून काँग्रेस पार्टी रस्त्यार येवन उलयता. आयज कळना गोंयान घडटा कितें ते. सो म्हाजो एक हात जोडून आमच्या सरकाराक एक प्रश्न आसा, मातशें आमकां क्लियर तरी करात, ह्या फुडें गोंयकारांक वोटिंग करपाचो अधिकार आसतलो काय ना तो. कारण आमी पळयतात आमी वोट मारून तुमकां हाडटात आणि तुम्ही निवडून येयल्या उपरांत ते सत्तेर बसल्या उपरांत भायल्या लोकांक प्रमोट करतात. अजून एक गजाल म्हाका उलोवची दिसता, आयज ह्या प्रेसेक हांव मुद्दाम उलयतां. सी व्ह्यू, हे सी व्ह्यू पळोवपी लोक कोण, हेंचो डेटा मातसो सरकारान काढून पब्लिश करचो. सी व्ह्यू, कारण सी व्ह्यू म्हणटा पळय तेच लोक ही डोंगर पोखरपाक व्हडले कोळिंदर हे घुशी आणि कोळिंदर हे पोखरूंक येयलेले आसा. आमचे गोंयचे जागा हेंच्यांनी पोखरल्या आणि भुटानी सारखे प्रोजेक्ट हाडपाक हेच लोक आसा जे जागा पोखरूंक सोदता. वायनाड बी सगळे सोडून दी, आमी उरतले काय ना, गोंयकार एक्झिस्टिंगान उरतले काय ना, आयज हो प्रश्न येता. सो एक प्लीज, आमी वोट मारून हाडला तुमकां निवडून, आमकां मातशें क्लियर करात ह्या फुडें आमची आयडेंटिटी अस्तित्वान गोंयान आसतली काय ना ती, काय आमी पासपोर्ट करून अमेरिका, लंडन खंय दुसरे कडेन वचपाचें, मातशें क्लियर करचें म्हणून हो आयचो म्हाजो प्रेस आसा. ओके, तुम्ही जो प्रोजेक्ट उलयता तो म्हाका दिसता सांकवाळे. हय, फाटीं एक इश्यू जाल्लो, भरपूर जाणांनी तेजें नमूदूय केल्लें की ओल्ड गोवान मॅक्झिमम प्रॉपर्टीज ह्यो कन्वर्टेड जाल्या, मॅक्झिमम. सो ह्यो कन्वर्टेड जाल्या हेजो अर्थ की ओल्ड गोवानी बीन अशे प्रोजेक्ट येवपाची संभावना आसा. जर तूं मोतीर वचात, वयर चर्च आसा, आयज त्यो गेटी बंद आसा. 2 वर्सां जाली खंय गेटी बंद, म्हणजे युनेस्को सायट ती हेरिटेज. ऑफकोर्स भावराती लोक आसतले चर्चीन गेटी बंद कित्याक हेजो प्रश्नाचें उत्तरां येना. आणि जर तूं वयर वचून पळयलें न्ही तर हें ओल्ड गोवा इतकें सुंदर दिसती पडटा. आणि फाल्यां जर येवन असल्यो बिल्डिंगो बी जर येयल्यो, आतां जशें तुवें म्हटलें
कन्वर्जन ऑफकोर्स झालेलें आसा. फाटल्या दिसांनी आयकतालो हांव एक रिसॉर्ट येवपाचो आसा म्हणून, फार्म हाऊसेस येवपाचे आसा म्हणून, ऑलरेडी एक बंगलो एक्झिस्टिंगान आसा. तुका दिसता आमच्यो इतक्या वर्साच्यो हेरिटेज्यो चर्ची फाल्यां लोकांक दिसतल्यो काय म्हणून? फाल्यां इतक्या लोकांचो सिवेज खंय वयतलो? आमची धार्मीक भावना दुखोवची ना हितून? सिवेज मॅनेजमेंटा बद्दल गव्हर्नमेंट केन्ना विचार करता? आयज इतके प्रोजेक्ट तुम्ही ओल्ड गोवान हाडल्या. हांवें एक फाटल्या दिसांनी ओपन केल्लो व्हडलो एक एक्सपोज केल्लो, सिवेज कशे वॉटर बॉडीजान सोडटा ते. परमिशन दितना बाबा तेंच्यांनी सिवेज प्लांट एक स्वताचो तरी करचो अशें खंय कोणी कितें केल्लेलें आसा? आयज पासून सिवेजीचेर सरकारान कसलीच पावलां उखल्लेलीं आसा? हे जे डिस्ट्रक्शन आसा पळय, हे डिस्ट्रक्शन सगळ्या गोंयकारांची आयडेंटिटी काबार करपाक अशें हांगा सिद्ध जाता. न्ही अशें एकंदरीत जर प्रोजेक्ट जर येता डिस्ट्रक्शन जाल्यार तुमकां असो कितें वास लागला आनी तेजे खातीर तुमी कितें पावल उबारपाचें? हांवें फाटल्या दिसांनी प्रेस घेवन ओपनू केल्ले, काही मिडिया सुद्धा हेज्या भितर आसा म्हणून ओपन जाल्ले. हालींच एक हांवें व्हिडिओ पळयलो एक तुमच्या चॅनलाचेर, 200 ती 250 माणगी आसा खंय करमळे तळ्यान, आनी त्या माणग्यांनी खंय एका बैलाक खालो. मानगी ती खाला जायत, ओके, कितें जाला जायत, 250 हो जो फिगर आसा तो खंय तरी ऑड दिसता. आनी अशें करून जर ती तळी जर बंद जाली मानग्या खातीर तर फाल्यां ती बी जागा कन्वर्ट जावपाक चड टायम लागचो ना. सो म्हाजो रिक्वेस्ट आसा, ते मानग्यांक थंयच्यान हालोवपाची ना, ती थंयच आसुनी, ती सोबातकाय आमची उरतली, नाजाल्यार ती सुद्धा जागा कन्वर्ट जावन खंय तरी भलत्याकडे पावतली. आता तुम्ही एक क्वेश्चन रेज केलो की फुडें इलेक्शन जातले काय ना. जर आम्ही जर सगळे जाण एका आमदाराक निवडून हाडटा सगळे जाण, आनी इलेक्शन जातले काय ना हो तुम्ही प्रश्न, हो कित्याक लागून प्रश्न असो? पण कशें आसा, लोक विटलेले आसा. आयज काँग्रेस पार्टी उलयता डिफेक्शन सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीनी भोंवता, 8-9 आमदारां बद्दल उलयता. म्हाका एक सांग, आमी वारंवार उलयत आसतात, आमी सदांच तुमकां सांगतात की तुमी यंग जे जनरेशन आहात तांकां फुडें हाडात, युथांक फुडें हाडात. ते नाका जे न्हिदोन रावता ते, अजून एनर्जेटीक कितके तरी आमचे यूथ आसा तांकां फुडें हाडात. तुमी कितें करतात? वारंवार त्याच लोकांक टिकेट दितात जेंची कॅपेबिलिटी ना, आनी तुमकां खबर आसता हे फाल्यां खंय तरी वयतले. सो हो जो टिकेट दिवपाचो रिवाज आसा पळय, हो खंय तरी काँग्रेसीन बंद करचो, नाजाल्यार इलेक्शन हे 27 बॉयकॉट जातले आनी इवन रुलींग पार्टीनू आयकचे. अशेंच जर सगळे चालू रावले तर ह्या लोकांक आता तुम्ही प्रोजेक्ट हाडून हांगा भरतात, 2027 तेंची वोटिंग कार्डां जावची ना. जर लोकांनी बॉयकॉट केले तर इलेक्शन जातले कशें? आयज तुका सांगता हांव, लोक इटलेले आसा, लोक उलयना. हेजो अर्थ अशें ना की लोकांक कांय कळना, लोक काय आयकना, लोक काय पळयना, हेजो अर्थ असो न्ही. लोक उलयना, लोक रावल्या, लोक लावल्या. म्हणजे आयकून घेवचे, काँग्रेस पार्टीन जर तुमकां जाय की तुमची पार्टी येवची तर तुम्ही युथांक चान्स दिया. अदरवायज एक काम करचे. आयज हांव एक एडवायस दिता काँग्रेस पार्टीक, गोवा काँग्रेस जी आसा तांकां एडवायस दिता. साउथ गोवा MP कॅप्टन विरियाटो फेर्नांडीस, आमचो साउथ गोवाचो MP, जी गोंयची धोरणां आसा पळय ही तेज्या हातीन दिवची. कारण तो एक ग्राउंडार काम करून येयल्लो एक्टिविस्ट, खुबशे इश्यूज घेतल्या, तो बरे लोकांक वेचून हाडटलो हेजी म्हाका खात्री आसा. आनी जर हे काँग्रेस आयकता तर 2027 डिफेक्शन हे केन्ना जावचें ना, हे शुअर. आनी जर चुकीच्या मनशाच्या हातीन जर सगळी हे कंट्रोल गेले तर फाल्यां हेच घडटलें जे 90तल्यान घडत येयलेलें आसा. हे डिफेक्शन आयचें न्ही, हे डिफेक्शन 1990 तेन्नाच्यान घडत येयलेलें आसा. सो हे जर खंय चेंज करतलो न्ही तर खंय तरी बऱ्या मनशाच्या हातीन ही सगळी धोरणां दिवपाची गरज आसा.